नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरापासून जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयासमोर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि उपजिल्हा रुग्णालयासमोर एका वाहनाने पेट घेतला। त्यामधील प्रवासी बाहेर पडले, तोपर्यंत वाहनाला लागलेल्या आगीमध्ये वाहन जळून खाक झाले होते। कारने पेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्याच दुसऱ्या वाहनानेही पेट घेतला। नंतर नगर परिषदेचे अग्निशमन वाहन या ठिकाणी बोलवले, मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली होती। दरम्यान वाहनांच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 200 रुपये पेट दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविकांना याची हानी पोचली असती। या परिसरामध्ये असलेली अवैध पार्किंग तातडीने बंद करावी यासाठी त्र्यंबकेश्वरमधील नागरिक नेहमीच मागणी करत असतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे। बर्निंग कारचा थरार अनुभवलेल्या लोकांनी या घटनेचा रोमांचक अनुभव सांगताना अंगावर शहारे येत असल्याचे संबंधित ग्रामस्थांनी सांगितले। मात्र या परिसरातील अवैध पार्किंग तातडीने बंद करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी दत्तू खाडे, त्र्यंबकेश्वर। धन्यवाद। चौकातच झालंय, दुसरी गाडी भेटली। दुसरी गाडी